अकोला शहरात सामाजिक न्याय विभागामार्फत विविध शासकीय योजनांच्या प्रचार प्रसारासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर महापुरुषांचे फोटो नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाले। जुने व नवे बसस्टॉप परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व मंत्र्यांचे फोटो झळकवण्यात आले। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महापुरुषांचे फोटो वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। याच्या निषेधार्थ प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात संतप्त पदाधिकाऱ्यांनी संबंधित बॅनर फाडून त्याचे दहन केले। सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा वापर स्वतःच्या प्रचारासाठी होत असल्याचा आरोप करत राज्यभरातील असे फ्लेक्स 2 दिवसात काढून त्यावर महापुरुषांचे फोटो लावावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाने ज्या ज्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर हे पोस्टर्स लावलेले आहेत। अत्यंत नालायक पद्धतीने इथे हे पोस्टर लावलेले आहेत की ज्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव स्वाधार योजनेला आहे, पण बाबासाहेबांचा फोटो तिथं नाही आहे। शाहू महाराजांच्या नावाच्या सामाजिक न्यायाच्या योजना आहेत, शाहू महाराजांचा फोटो त्याच्यावर नाही। अहिल्याबाईंच्या नावाची योजना आहे, त्यांचा फोटो नाही। रमाईंच्या नावाची घरकुल योजना आहे, प्रचार प्रसार केला जातो सामाजिक न्यायाचा, आणि महापुरुषांचे फोटो वगळून जर दादागिरी पद्धतीने शासनाची काही मंडळी सामाजिक न्याय विभाग स्वतःच्या बापाची जहागीरदारी आहे असं समजत असतील तर वंचित बहुजन युवा आघाडी हे खपवून घेणार नाही, म्हणून आम्ही या पोस्टर काढायची सुरुवात केलेली आहे। त्यांनी महाराष्ट्रात लावलेले सगळे पोस्टर तातडीने काढले पाहिजे, नाही तर मग संपूर्ण महाराष्ट्रात युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगून सर्व पोस्टर काढून ज्यांनी ही पब्लिसिटी करण्यासाठी अत्यंत घाणेरड्या पद्धतीचा वापर केला त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचं काम युवा आघाडी करणार आहे।